जय श्रीराम। आज हनुमान जयंती। रात्री जेव्हा मी हनुमानाच्या दर्शनाला बाहेर निघाले तेव्हा सगळीकडे इतका सारे लाइटिंग, सगळीकडे मोठे मोठे बॅनर्स आणि तुम्हाला जसं दिसतं आहे इथे की खूप मोठे फटाक्यांचा शो सुरू आहे इथे। या स्क्वेअरमध्ये आमच्या इथे ऑलवेजच खूप सुंदर डेकोरेशन केलं जातं। म्हणजे जे रामजन्मापासून, जे रामाच्या नवरात्रापासून जे सुरू होतं ते हनुमान जयंतीपर्यंत ते तसंच सुरू राहतं आणि खूपच उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण इतकं छान वाटतं आहे बाहेर आल्यानंतर। इथे समोरच रामाचं मंदिर आहे आणि इकडे उजव्या बाजूला मोठं हनुमानाचं मंदिर आहे। खूप जागृत देवस्थान आहे, खूप लोक इथे येतात, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही नाही जाऊ शकलो। खूप मोठी लाईन आहे ॲक्च्युली तिथे, पण मंदिर खरंच खूप सुंदर आहे। मी जेव्हा काही राहणार नाही तेव्हा नक्कीच त्याचं शूट करून दाखवेन तुम्हाला, कारण खूप वर्ष झाले मी पण येते इथे, अगदी माझ्या लहानपणापासून येते। नंतर इथे आज तुम्ही बघता आहात केवढी जास्ती गर्दी आहे। हिंदीमध्ये एक छोटंसं हनुमानाबद्दल म्हटलं जातं की यूं ही चौकट पे किसी की भीड़ नहीं उमड़ती है, हम लोगों को भी पता है कि अंदर हमारा हमदर्द बैठा है। खरंच इतकं जास्ती हनुमानाला मानलं जातं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर हनुमान जयंती सगळीकडे किती उत्साहात साजरी केली जाते। आज मी सकाळपासून बऱ्याच मंदिरात वेगवेगळ्या जाऊन आले, म्हणजे जिथे मी नेहमी जाते त्याही मंदिरात गेले, आत्ता इथल्या अजून 2-3 छोट्या छोट्या मंदिरात गेले। कुठलंही छोटं असो मंदिर, मोठं असो मंदिरात, सगळीकडे तेवढाच उत्साह आहे, लोक तेवढीच गर्दी करून जातात। हे एक छोटंसं मंदिर आहे, मी इथे घेऊन आली, मी माझ्या सासूबाईंना आणायचं होतं, इथे घेऊन आले त्यांना। इथे पण इतकं छोटंसं मंदिर आहे, पण त्याला पण त्यांनी बाहेरून मांडव घातलेला आहे, इतकं छान सजवलेलं आहे आणि म्हणजे खरंच किती जास्ती लोक हनुमानाला मानतात हे दिसतं। माझ्या घराजवळ एक शोभायात्रा निघाली होती हनुमानाची, त्याचं मी छोटंसं शूटिंग केलेलं आहे। खूप छान, बापरे किती उत्साह असतो सगळ्यांमध्ये कळतं। एकंदरीत आजचा पूर्ण दिवसच इतका छान गेला आहे, इतके सारे हनुमानाचे मंदिरं झालेली आहेत, इतकं सगळीकडचं आनंदी वातावरण पाहून खूप छान वाटतं आहे। असंच दरवर्षी आनंदाने सगळे आपण साजरा करूया हनुमान जयंती। सिया बलरामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय।